सुंदर मनामध्ये भरली. तिथे पटलं मला. हा पण असं नको समजू हा की तू माझा जीव वाचवला, मला साथ दिली म्हणून मला हे वाटू राहिलं. मला तुझ्याबद्दल खरंच काहीतरी वाटू लागलंय म्हणून मी पत्र लिहितोय. काय झालं? काही नाही मामी. तुला राग आला असेल ना माझा? असं का बोलताय? मला कायला राग येईल? आव्याला तुला भेटू देत नाही ना मी. मामी काल भेटले ना मी. पाहिलं ना तू काय झालं ते. पण मामी मी त्याला भेटले काय किंवा नाही भेटले, शेवटी तो त्याच्या मनाचंच खरं करणार. नाही ऐकणार तो कोणाचं. असं कसं नाही ऐकणार तो? हे पाय, मी आई आहे त्याची आणि ते माझं लेकरू आहे. तो एक असेल तर मी 10 आहे. त्याला काय वाटलं? तो एकटाच हट्टी आहे. अगं माय, तुझं शस्त्र मी राखीव ठेवलं होतं. आता तो तुझं बी ऐक ना, तर जाऊन सांगते त्याला एकदाच काय ते. म्हणजे सोक्ष मोक्षच लावून टाकते. नाही तर काय पाहते ना कसा काय शर्यतीचा नाच सोडत नाही ते पाहतेच मी आता. तुझ्यामुळे माझं वायरिंग बिघडलंय. तू मोहन सरांशी बोलायची ना, नाही आवडायचं मला. तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह झालं तुम्ही म्हणून चिडत होतो तुझ्यावरलं ते. तुझा भास व्हायचा मला सतत सतत माझ्याबरोबर तू हाय अशी जाणीव होती मला. लते, आपण खरंच लग्न नको मोडूया, कारण तू माझी जन्मोजन्मीची साथीदार आहे आणि रिअलाइज झालंय मला. आई म्हणते ते खरंय, तुझ्या इतकी बेस्ट पोरगी देवा घेऊन हुडकली तरी सापडणार नाही, हे मला तुला सांगायचंय लते. पण तू समोर आली ना की मला काही बोलताच येत नाही ना. खरं तर मनातल्या भावना बोलून दाखवायला नाही आवडत मला, पण मला बोलावंसं तर वाटतं तुझ्याशी. कारण तू फक्त बायको नाही आहे ना, माझी मैत्रीण आहे, माझा बॅकबोन आहे तू, माझा फिटनेस आहेस, माझी प्रेरणा आहे तू. ते काय बोलू अजून तुझ्याबद्दल. प्राण आहेस तू माझा. तुझ्याशिवाय आता मला आपलं आयुष्य इमॅजिनच नाही करता येत. खरं तर सगळ्यात जगासमोर गुडघे टेकून मला तुला सांगायचं होतं की माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू हवी आहे मला, नको जाऊ माझ्या आयुष्यात ना तू. आय लव्ह यू लतिका. तुझाच अभ्या. ही गोळी घ्या. सिस्टर, अहो लय झोप येते या गोळीनं. हो, पण बरं वाटेल तुम्हाला. घ्या. थँक्यू. ते मी उचलून टाकणार होतो डस्टबिनमध्ये. मी टाकतो. ठीक आहे. अबे, हा बोल ना. अबे, हा विक्या, एक काम करतो का माझं? हा कसलं? अरे काय नाही, एक जरा चांगलं एनवलप घेऊन ये ना. आणतो ना बाई. असं मी पाय मोडल्यापासून ना तू फुल टाइम नोकरच ठेवले मला. आण ना भाई. हा आणतो. चल. आता माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार ते.
हे पत्र आता तुझ्यापर्यंत पोचलच.